आज बदलापूरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त हिरकणी महोत्सव साजरा करण्यात येत आहे। 2 दिवसाचा हा कार्यक्रम आहे, काय म्हणाल? कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि महिला बाल कल्याण विकास समिती तर्फे आयोजित हिरकणी महोत्सव, या हिरकणी महोत्सवामध्ये आजचा दिवस आहे महिला क्रीडा स्पर्धेचा। आज आणि उद्या असे 2 दिवसाचे आम्ही कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आज क्रीडा महोत्सव आहे। आज ह्याच्यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, खो खो आणि क्रिकेट अशा 4 स्पर्धा झाल्या आहेत। उत्स्फूर्त असा महिलांचा साथ आम्हाला मिळाली आहे। पूर्ण ठाणे जिल्ह्यातून टीम इथे आलेल्या आहेत। काही तर टीम सिलेक्टेड टीम ठाणे जिल्ह्याच्या बाहेरच्याही आहेत, बारामतीच्या पण आहेत। अशा वेगवेगळ्या टीम्स इथे आपल्याकडे आलेल्या आहेत। खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे। हे पहिलं वर्ष आहे की कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे महिलांसाठी खास करून क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे। तर खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला। आम्ही खेळाडूंना पण खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत। आज अंतिम सामने चालू आहेत सगळीकडे। क्रिकेटच्या सामन्यांमध्ये पण ट्रॉफी बदलापूरमध्येच राहिलेली आहे। अभिमान वाटतो सांगायला की मी गेली 20 वर्ष ज्या टीमची ओनर आहे, क्रिकेट टीमची, तर त्या टीमने फायनल मारलेली आहे। आणि जय जिजाऊ टीम ही क्रिकेट संघ, हा जो क्रिकेट संघ आहे, यांनी फायनल जिंकलेली आहे। तसेच खो खोची पण आपली जी टीम आहे, त्याही दोन्ही टीम फायनलला बदलापूरच्याच होत्या। त्यांनी पण ट्रॉफी बदलापूरमध्येच ठेवलेली आहे। आज आता ही कबड्डीची जी फायनल चालू आहे, ही कल्याण आणि डोंबिवली। तर आपण लवकरच बघूया की कोण डोंबिवली बक्षीस नेतंय की कल्याण नेतंय। तसंच आता व्हॉलीबॉलच्या टीमचं मला माहिती नाहीये की कोणामध्ये फायनल आहे, पण त्यांची पण आता थोड्याच वेळात फायनल चालू होईल। म्हणजे इतका छान प्रतिसाद मिळाला। आम्ही खूप ऊन असल्या कारणाने मध्ये 2 तास ब्रेक घेतला होता, म्हणून संध्याकाळ झाली तरी आमचे सामने चालू आहेत। प्रत्येक खेळाच्या प्रकारामध्ये जवळ 8 टीम आलेल्या होत्या सगळ्यांच्या, आणि चांगल्या प्रकारे सगळे असे प्रोफेशनल खेळाडू इथे आलेले होते। खूप चांगले सामने आम्हाला बघायला मिळाले। तसेच उद्या आम्ही महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। महिला बचत गटाच्या महिलांना स्टॉल्स अवेलेबल करून दिलेले आहेत। खूप चांगल्या प्रकारे नियोजन उद्याचं केलेलं आहे। होम मिनिस्टर गेम असणार आहे। आणि खास करून आम्ही कोविड काळापासून नगरपालिकेशी संलग्न असलेले आशा वर्कर असो, अंगणवाडी सेविका असो, परिचारिका असो, अशा विविध क्षेत्रात कुळगाव बदलापूर नगर परिषदेशी ज्यांचं नातं जुडलेलं आहे, ज्यांनी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे, अशा महिलांचा खास करून आम्ही सत्कार सोहळा उद्या आयोजित केलेला आहे। आकर्षक भेटवस्तू सुद्धा आम्ही ठेवलेल्या आहेत। म्हणजे खूप चांगला आणि आगळावेगळा असा उपक्रम आणि कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। मी उद्याच्या कार्यक्रमासाठी बदलापूरमधील तमाम महिला वर्गांना आमंत्रित करते की उद्या या, आमच्या महिला बचत गटाच्या स्टॉल्सला भेट द्या, भरपूर खरेदी करा। महिलांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा नेमकं काय तुम्हाला प्रेरणा भेटली आणि ह्याच्यासाठी पुढे तुम्ही काय करणार आहात महिलांसाठी? महिला कुठल्याही क्षेत्रातली असो, तिला प्रोत्साहन देण्याचं काम मी नेहमीच करत आलेली असो। महिला सक्षमीकरण असो, लहान शालेय मुली असो किंवा महिला खेळाडू असो, प्रत्येक क्षेत्रातील महिलेला मी नेहमीच प्रोत्साहन देत राहिली। दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त मी नेहमीच क्रिकेटच्या स्पर्धा महिलांच्या भरवत असायची। तर यावेळी नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेमार्फत काहीतरी वेगळं करावं। पुरुषांच्या स्पर्धा नेहमीच होत असतात किंवा इतरही जिल्हास्तरीय स्पर्धा आपल्या या बदलापूर जिमखान्यामध्ये नेहमीच होत असतात, पण कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे आपण महिला दिनानिमित्त काहीतरी वेगळा कार्यक्रम करायला पाहिजे, ही संकल्पना माझ्या मनामध्ये धरून आपण ठरवलं होतं की आपण क्रीडा महोत्सव करायचा। पूर्वी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या ह्याच्यातून आपण सीएम चषक हा एक कार्यक्रम राबवलेला होता। खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता। तर तीच संकल्पना डोक्यात ठेवून आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे सुद्धा महिलांसाठी स्पेशल क्रीडा महोत्सव भरवायला पाहिजे असं मनात आलं, आणि खेळाडू महिलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आम्ही हा क्रीडा महोत्सव भरवलेला।